विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, शेवटच्या सत्रामध्ये आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन या स्ट्रक्चरच्या फंक्शन्सचा डिटेलमध्ये स्टडी केला होता. त्या फंक्शन्समध्ये आपण एक सगळ्यात महत्त्वपूर्ण फंक्शन पाहिलं होतं आणि ते आहे ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्युल्स. राईट, आपण पाहिलं होतं की प्लाझ्मा मेम्ब्रेन हे जे स्ट्रक्चर आहे, या स्ट्रक्चरचं मेन फंक्शन काय आहे, तर या सेलच्या इनसाइडमधून आउटसाइडमध्ये होणारे मॉलिक्युल्सचे किंवा इतर कंटेंटचे ट्रान्सपोर्टेशन किंवा सेलच्या आउटसाइडमधून इनसाइडमध्ये होणारे मॉलिक्युल्सचे किंवा गॅसेसचे होणारे ट्रान्सपोर्टेशन, हे एक सगळ्यात इम्पॉर्टंट फंक्शन आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनचे. राईट, आणि हे जे मॉलिक्युल्सचे ट्रान्सपोर्टेशन होते अक्रॉस प्लाझ्मा मेम्ब्रेन, हे दोन वेजद्वारे होते. हे पण आपण स्टडी केलं होतं. यामध्ये आपण पाहिलं होतं की हे जे दोन वेज आहेत ट्रान्सपोर्टेशनचे, एक आहे एनर्जी रिक्वायर्ड असणारा म्हणजे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि दुसरा आहे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. राईट, तर ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टला एनर्जीची म्हणजे ATPच्या मॉलिक्युल्सची रिक्वायरमेंट असते, तर पॅसिव्ह ट्रान्सपोर्टला एनर्जीची म्हणजे ATPच्या मॉलिक्युल्सची रिक्वायरमेंट इथे नाही आहे. ओके, तर आपण त्यामध्ये काही एक्झाम्पलसुद्धा पाहिली होती की ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टद्वारे कोणत्या प्रोसेस कंप्लीट केले जातात आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्टद्वारे कोणत्या प्रोसेस कंप्लीट केले जातात. आपण पाहिलं होतं की ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टद्वारे सोडियम आणि पोटॅशियम पंप, देन फक्त सोडियम पंप, फक्त पोटॅशियम पंप, ओके, कॅल्शियम पंप, देन अजून दोन प्रोसेस होत्या. त्यामध्ये एक प्रोसेस होती एंडोसायटोसिस. राईट, म्हणजे पेशीय भक्षण, देन एक्झोसायटोसिस. आपल्याला सर्वांना आठवत असेल, आपण डिटेलमध्ये स्टडी केलं आहे, आणि जर आपण ते सेशन पाहिलं नसेल तर कृपया ते सेशन पहिल्यांदा पाहून घ्या, कारण त्याशिवाय आपल्याला या पुढच्या सेशनची लिंक लागणार नाहीये. एंडोसायटोसिस, एक्झोसायटोसिस म्हणजेच काय, एक एक्सक्रिशन ही प्रोसेस एक्झोसायटोसिसद्वारे पार पाडली जाते. ओके, तर ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टद्वारे या सर्व प्रोसेस कंप्लीट होतात. तर पॅसिव्ह ट्रान्सपोर्टद्वारे कंप्लीट होणाऱ्या प्रोसेस पण आपण स्टडी केल्या होत्या. मी मुद्दाम इन ब्रीफमध्ये तुम्हाला हे सगळं रिवाइज करून देतोय. पॅसिव्ह ट्रान्सपोर्टद्वारे होणाऱ्या दोन प्रोसेस आहेत आणि आजच्या सेशनमध्ये आपण त्याच डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. आणि त्या प्रोसेस म्हणजे पॅसिव्ह ट्रान्सपोर्टद्वारे होणाऱ्या म्हणजे एनर्जीच्या रिक्वायरमेंट शिवाय होणाऱ्या, आणि एनर्जीच्या रिक्वायरमेंट शिवाय होणाऱ्या या ज्या प्रोसेस आहेत ह्या कोणत्या प्रिन्सिपलनुसार, कोणत्या रूलनुसार चालतात हे आपण मला सांगाल का? कमेंट बॉक्समध्ये आपण सांगू शकता, नाहीतर मी त्याचं उत्तर देतो. ही जी प्रोसेस आहे पॅसिव्ह ट्रान्सपोर्टची, ही पॅसिव्ह ट्रान्सपोर्टची प्रोसेस ही कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटनुसार वर्क होत असते. म्हणजे मॉलिक्युल्सचं ट्रान्सपोर्टेशन अक्रॉस प्लाझ्मा मेम्ब्रेन हे कसे होते, तर फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन. फॉर एक्झाम्पल, हा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे आणि इकडचा हा सर्व भाग हा सेलचा आहे, आणि आउटसाइडमध्ये समजा वॉटरचं कंटेंट खूप जास्त असेल किंवा एखाद्या मॉलिक्युल्सचं कॉन्सन्ट्रेशन किंवा क्वांटिटी खूप जास्त असेल सेलच्या आतल्या एन्व्हायरमेंटपेक्षा, सेलमध्ये फक्त काही निवडक काही सिलेक्टेड फक्त मॉलिक्युल्स जर प्रेझेंट असतील तर काय होईल पॅसिव्ह ट्रान्सपोर्टेशनद्वारे, तर फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू फ्रॉम इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन ही जर्नी होईल. कधीपर्यंत ही होईल? जोपर्यंत इक्विलिब्रियम अचीव होत नाही, म्हणजे दोन्हीकडे इक्वल प्रपोर्शन या मॉलिक्युल्सचं होत नाही, राहत नाही, तोपर्यंत ही प्रोसेस कंटिन्युअस होत राहील. राईट, तर यामध्ये आपल्याला आठवत असेल तर दोन वेज आहेत पॅसिव्ह ट्रान्सपोर्टद्वारे होणारे, आणि ते दोन पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट पॅसिव्ह ट्रान्सपोर्टद्वारे दोन होणारे वेज, एक आहे ऑस्मॉसिस, दुसरा आहे डिफ्युजन. ओके, ऑस्मॉसिसला मराठीमध्ये
परासरण म्हणतात. आणि डिफ्युजनला मराठीमध्ये विसरण असे म्हणतात. आपण थोडक्यामध्ये शेवटच्या सेशनमध्ये हेही पाहिलं होतं की ऑस्मोसिस इज कन्सर्न विथ H2O मॉलिक्यूल, H2O किंवा वॉटर, राईट. आणि डिफ्युजन म्हणजेच O2 आणि CO2 यांचं होणारं एक्सचेंज हे या प्रोसेसद्वारे होत असते. ह्या दोन्ही प्रोसेस ह्या पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट वेने होत असल्या तरी ऑस्मोसिस ही प्रोसेस फिजिकल प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस होण्याच्या 3 पॉसिबिलिटीज आहेत आणि त्या 3 पॉसिबिलिटीज आपण स्टडी करूयात. या ऑस्मोसिसची डेफिनेशन आपण पाहू. ट्रान्सपोर्ट ऑफ सॉल्व्हेंट म्हणजेच काय, H2O मॉलिक्युल्स फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन to its lower concentration. We have already studied it in detail. Till it reaches इक्विलिब्रियम. कधीपर्यंत हे ट्रान्सपोर्टेशन स्टार्ट राहतं, जोपर्यंत इक्विलिब्रियम अचीव होत नाही तोपर्यंत हे स्टार्ट राहते प्रोसेस. मीन्स अकॉर्डिंग टू दिस डेफिनेशन यू विल सी, सपोज कॉन्सन्ट्रेशन हे या बाजूला प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या जर मोर असेल, जास्त असेल तर, आणि इकडे जर लेस असेल तर जर्नी ही मॉलिक्युल्सची या साईडने होत असेल. वॉटर मॉलिक्युल्सचं प्रपोर्शन कुठल्या साईडला जास्त आहे, या साईडला जास्त आहे. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या या साईडला म्हणजे सेलच्या इनसाईडमध्ये वॉटर मॉलिक्युल्सचं प्रपोर्शन हे कमी असेल तर जर्नी ही या साईडला होत राहील. अकॉर्डिंग टू दॅट डेफिनेशन आपण एक कंडिशन अभ्यासणार आहोत आणि ती कंडिशन आहे आयसोटोनिक सोल्यूशन. आयसोटोनिक सोल्यूशन मीन्स याला मराठीमध्ये समपरासारी द्रावण असे म्हणू. समपरासारी द्रावणामध्ये होतं काय, समजा आता आयसोटोनिक, टोनिसिटी, इथे टोनिक हा जो शब्द आहे आणि आयसो हा जो शब्द आहे, आयसो म्हणजे सम आणि टोनिक याचा अर्थ काय होतो तर टोनिसिटी. टोनिसिटी हा जो वर्ड आहे, टोनिसिटीचा अर्थ आहे कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे समजा एखादं मीडियम आहे, या मीडियममध्ये आपण वॉटर घेतले आहे आणि या वॉटर मॉलिक्यूलमध्ये आपण काय केले आहे, सॉल्ट ॲड केलेले आहे. ठीक आहे, आपण सॉल्ट ॲड केले तर हे सोल्युशन कसे होईल, हे सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड होईल. आणि दुसरा एक बीकर घेतला आहे आपण, या दुसऱ्या बीकरमध्ये पण आपण वॉटर घेतला आहे. यामध्ये सपोज आपण 100 मॉलिक्युल्स घेतलेत, 100 मॉलिक्युल्स आपण सॉल्टचे यामध्ये ॲड केलेत आणि यामध्ये आपण काय केलेत, 200 ते 250 सॉल्टचे मॉलिक्युल्स आपण काय केलेत
या बीकरमध्ये ॲड केलेत. मला सांगा या दोन्हींपैकी मोर कॉन्सन्ट्रेटेड आणि लेस कॉन्सन्ट्रेटेड कुठलं असेल? तर याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युल्सची संख्या कशी राहील? कमी राहील. म्हणजेच हे 250 मॉलिक्युल्स, या वॉटर मॉलिक्युल्समधील 250 मॉलिक्युल्स हे या 250 वॉटर मॉलिक्युल्सची अटॅच होतील आणि इकडे या 100 सॉल्ट मॉलिक्यूल सोबत 100 वॉटर मॉलिक्युल्स अटॅच होतील. आणि सपोज हा नंबर आहे वॉटर मॉलिक्युल्सचा 1000 आणि इथे पण आहे 1000, राईट. काय होईल इथे? जर या 1000 मॉलिक्युल्स मधले 1000 मॉलिक्युल्स मधले जर 100 मॉलिक्युल्स जर या सॉल्ट मॉलिक्युल्सशी अटॅच असतील तर उरतील किती फ्री वॉटर मॉलिक्युल्स? 900. आणि इकडे जर समजा हे 250 वॉटर मॉलिक्युल्स जर इकडे या 250 सॉल्ट मॉलिक्युल्सशी जर अटॅच झाले तर इथे किती राहतील? 850 फ्री वॉटर मॉलिक्युल्स राहतील. म्हणजे हे सोल्युशन कसं आहे? हे सोल्युशन आहे डायल्यूट सोल्युशन आणि हे सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन, राईट. डायल्यूट सोल्युशन आणि कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. डायल्यूट का म्हणतो आपण? कारण फ्री वॉटर मॉलिक्युल्स हे या बीकरमध्ये या सोल्युशनमध्ये जास्त आहेत याच्या कंपेअर. म्हणजे या 850 आणि 900 ही संख्या जास्त आहे. म्हणजे हे सोल्युशन डायल्यूट आहे आणि हे कॉन्सन्ट्रेटेड आहे. कॉन्सन्ट्रेशनलाच दुसरा एक वर्ड आहे टोनिसिटी, म्हणजे संहती असे त्याला मराठीमध्ये म्हणतात. तर हे सोल्युशन कसे आहे? समजा आपण आयसोटोनिक सोल्युशन घेतले आहे. आय थिंक यू हॅव गॉट दिस पॉइंट. म्हणजे टोनिसिटी, डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कसे असते हे तुम्हाला समजले असेल. आपण एक बीकर घेतलं आहे किंवा एक कुठलंही भांडं घेतलं, त्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये वॉटरमध्ये आपण एक सेल ॲनिमल सेलमध्ये ठेवली आहे. तर इथे काय होईल? हे द्रावण कसं आहे? समपरासारी, म्हणजेच आयसोटोनिक सोल्युशन. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जे आहे वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सेलच्या आउटसाईडमध्ये असणारं वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन आणि सेलच्या इनसाईडमध्ये असणारं वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन हे इक्वल आहे. आणि अशाच एक्झाम्पलला आयसोटोनिक सोल्युशन असे म्हणतात, म्हणजे समपरासारी द्रावण. तर यामध्ये होईल काय? तर वॉटर मॉलिक्युल्स हे बाहेर येतील आणि काही वॉटर मॉलिक्युल्स हे इनसाइडमध्ये प्रवेश करत राहतील. म्हणजे या प्रोसेसमध्ये होतंय काय? तर वॉटर मॉलिक्युल्स हे इक्वली, जर समजा एक वॉटर मॉलिक्यूल हा आउटसाइडमध्ये जर आला तर दुसरा वॉटर मॉलिक्युल्स हा इनसाइडमध्ये एंटर करेल आणि इक्विलिब्रियम हे मेंटेनच राहील या काइंडच्या या टाईपच्या सोल्युशनमध्ये. यालाच म्हटलं जातं आयसोटोनिक सोल्युशन, म्हणजेच समपरासारी द्रावण. यामध्ये सेलच्या आउटसाइडमध्ये वॉटर मॉलिक्युल्स हे जास्त जाणार नाहीत आणि सेलच्या इनसाइडमध्येही वॉटर मॉलिक्युल्स हे जास्त जाणार नाहीत. म्हणजे इथे बॅलन्स हा मेंटेन केला जाईल. ही झाली एक कंडिशन. ऑस्मोसिस होण्याची ही झाली एक कंडिशन. ऑस्मोसिस प्रोसेस होण्याची दुसरी कंडिशन आहे किंवा दुसरी पॉसिबिलिटी आहे हायपोटोनिक सोल्युशन. हायपोटोनिक सोल्युशन म्हणजे अवपरासारी द्रावण. हायपोचा मीनिंग काय आहे? हायपो मीन्स बिलो. टोनिक मीन्स कॉन्सन्ट्रेशन, संहती. त्या द्रावणाची संहती कशी आहे? सोल्युशन म्हणजे द्रावण. फॉर एक्झाम्पल आपण एक पात्र घेतलं किंवा एक बीकर घेतला, त्यामध्ये वॉटर घेतली आहे
त्यामध्ये एक सेल ॲड केली, आपण सुरुवातीला ॲनिमल सेल घेऊ. ॲनिमल सेल, इथे काय होईल, हे जे सोल्युशन आहे हायपोटोनिक सोल्युशन आहे, राईट. हायपोटोनिक सोल्युशन, हायपोटोनिक सोल्युशन म्हणजे कोणती कंडिशन आहे, हे जे सोल्युशन आहे हे सोल्युशन डायल्यूट आहे, विरल पद्धतीचं आहे, विरल द्रावण आहे. हे विरल द्रावण आहे म्हणजे या द्रावणामध्ये वॉटर कॉन्सन्ट्रेशन हे जास्त आहे. वॉटर कॉन्सन्ट्रेशन, पाण्याची संहती ही जास्त आहे. आणि आतमध्ये, सेलच्या आतमध्ये वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन हे कसं आहे, लेस आहे, कमी आहे. म्हणजेच या सेलच्या आउटसाइड मीडियममध्ये वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, सेलच्या आत इनसाइडमध्ये वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन लेस आहे. ऑस्मोसिसच्या डेफिनेशननुसार किंवा रूलनुसार इथे मॉलिक्युल्सची जर्नी कशी होईल, तर फ्रॉम इट्स मीडियम, फ्रॉम इट्स सराउंडिंग, या सराउंडिंगमधून वॉटर मॉलिक्युल्स हे आतमध्ये एंटर करतील, राईट, एंटर करतील. कारण काय, फ्रॉम वॉटर, ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्युल्स और ट्रान्सपोर्ट ऑफ सॉल्वेंट मीन्स वॉटर फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन. आउटसाइडला वॉटर कॉन्सन्ट्रेशन हायर आहे, म्हणजे या हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन पर्यंत या मॉलिक्युल्सची जर्नी होत राहील. आणि हे जे मॉलिक्युल्स इनसाइडमध्ये एंटर करतायत या सोल्युशनमधले, या प्रोसेसला एंडोस्मॉसिस असे म्हणतात. एंडोस्मॉसिस म्हणजे अंतःपरासरण. अंतःपरासरण, इनसाइडमध्ये मॉलिक्युल्स एंटर करतायत म्हणून यांना अंतःपरासरण असे म्हटले जाते. आणि मग इथे काय होईल, ही जी सेल आहे ही ॲनिमल सेल, याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युल्स एंटर करत राहतील. सोल्युशन हे डायल्यूट आहे, आपण ऑलरेडी आत्ता इथे मेन्शन केलं आहे. सोल्युशन डायल्यूट आहे, वॉटर कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, म्हणजे सेलमध्ये वॉटर मॉलिक्युल्स एंटर करतायत आणि हे एंटर करत राहतील जोपर्यंत इक्विलिब्रियम अचीव होणार नाहीये तोपर्यंत. म्हणजेच ही जी सेल आहे काय होईल, ही टर्जिड होईल, टर्जिड होईल किंवा स्वेलअप होईल, ती फुगेल, ती फुगेल. आणि ॲनिमल सेल काय होईल, देन रप्चर होईल, म्हणजे ती फुटेल. आणि जर समजा या ॲनिमल सेल शिवाय इथे जर प्लांट सेल असेल तर ती प्लांट सेल काय होईल, टर्जिड होईल पण रप्चर होणार नाही. का, रिझन काय, हा प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीचा विचारला जाऊ शकतो. याचं रिझन आहे, प्लांट सेलमध्ये इथे भोवती काय असतं, सेल वॉलचं कव्हरिंग असतं. सेल वॉलचं कव्हरिंग या सेलला रप्चर होण्यापासून प्रिव्हेंट करतं. वी हॅव स्टडीड इट ऑलरेडी इन डिटेल, राईट. तर ही सर्व प्रोसेस घडून येते हायपोटोनिक सोल्युशनमध्ये. आपण रात्री बेदाणे किंवा बदामाचे जे काही हे असतात, सीड्स असतात, रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवतो आणि सकाळी खातो. आपण सकाळी ज्यावेळी त्या बदामाकडे, त्या बदामांच्या बियांकडे पाहतो त्यावेळी त्या अशा फुगलेल्या दिसतात. हे कशाचं एक्झाम्पल आहे, अवपरासारी द्रावणाचं एक्झाम्पल आहे. बघा, आपल्या दैनंदिन जगण्यामध्येच ही सगळी उदाहरणं आपल्या अवतीभोवती दिसून येतात, फक्त आपल्याला त्या पद्धतीने बघावं लागेल. ऑस्मोसिस प्रोसेस घडून येण्याची तिसरी पॉसिबिलिटी आहे किंवा तिसरी कंडिशन आहे हायपरटोनिक सोल्युशन. मीन्स अतिपरासारी
द्रावण. सपोज परत आपण एक भांडे घेतले आहे. आपण पाणी घेतले, पाण्यामध्ये एक ॲनिमल सेल ॲड केली किंवा प्लांट सेल ॲड केली. बघा हे जे सोल्युशन आहे कसे आहे, हायपरटोनिक आहे. हायपरटोनिक म्हणजेच हे सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड आहे. इट मीन्स इट इज मोर कॉन्सन्ट्रेटेड. मोर कॉन्सन्ट्रेटेड आहे म्हणजे वॉटर कंटेंट जो आहे यामध्ये असणारा लेस वॉटर, प्रपोर्शन, राईट. बघा सगळ्यात महत्त्वाच्या कॉन्सेप्ट याच्या मागे असणारे समजून घ्या. हायपरटोनिक सोल्युशन आहे याचा अर्थ हे सोल्युशन हे कॉन्सन्ट्रेटेड आहे, सेलच्या आउटसाईडचं असणारं. आणि कॉन्सन्ट्रेटेड आहे याचा अर्थच काय, तर हे यामध्ये वॉटरचं कंटेंट जे आहे किंवा वॉटरचं जे प्रपोर्शन आहे ते लेस आहे, कमी आहे. कशाच्या कंपॅरिझनमध्ये, या सेलच्या इनसाइडच्या कंपॅरिझनमध्ये. म्हणजे सेलमध्ये वॉटर कंटेंट बऱ्यापैकी आहे, याच्या तुलनेमध्ये आउटसाइडमध्ये असणारी कंडिशन जी आहे ती कशी आहे, वॉटर कॉन्सन्ट्रेशन हे लेस आहे. मग इथे जर्नी कशी होईल मॉलिक्युल्सची किंवा वॉटर मॉलिक्युल्सची जर्नी कशी होईल, इनसाइडमधून आउटसाइडमध्ये, इनसाइडमधून आउटसाइडमध्ये होईल मीडियममध्ये, की आउटसाइड मीडियममधून इनसाइड सेलमध्ये होईल. काय असेल, ऑस्मोसिसची डेफिनेशन काय सांगते, ऑस्मोसिस म्हणतं की फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. वॉटर कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये जास्त आहे, सेलच्या इनसाइडमध्ये जास्त आहे. हे कॉन्सन्ट्रेटेड आहे म्हणजे इथं वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन लेस आहे, इथे हायर आहे. म्हणजे वॉटरचे मॉलिक्युल्स, या सेलमधील वॉटरचे मॉलिक्युल्स बाहेर प्रवेश करतील, राईट. बाहेर काय करतील, ते प्रवेश करतील. आणि या प्रोसेसला हे मॉलिक्युल्स एक्झिट करण्याला काय म्हटले जाते, एक्झॉस्मॉसिस. एक्झॉस्मॉसिस म्हणजेच काय, बहिपरासरण, यास म्हणतात बहिपरासरण. आता या कंडिशनमध्ये काय होईल, वॉटर कॉन्सन्ट्रेशन खूप लेस आहे आउटसाइड मीडियममध्ये, म्हणजे यामधील वॉटर मॉलिक्युल्स हे जवळजवळ सर्वच वॉटर मॉलिक्युल्स हे बाहेर काय होतील, बाहेर एंटर करतील. आणि आतमध्ये असणारा हा जो प्लाझ्मा आहे किंवा हे जे वॉटर कंटेंट आहे हे पूर्णपणे निघून जाईल. आणि या सेल कशा होतील, या सेल श्रिंक होतील, म्हणजेच त्या आक्रसून जातील. आणि हे जे आक्रसणे आहे म्हणजे यातला प्लाझ्मा जो एक्झिट करतोय बाहेरच्या सोल्युशनमध्ये, मीडियममध्ये, यालाच प्लाझ्मोलायसिस म्हणतात. प्लाझ्मोलायसिस मीन्स रससंकोच. कारण या सेल संकोचून जात आहेत म्हणून याला रससंकोच, रसाचा संकोच होतोय. रस हा सगळा या आउटसाइड मीडियममध्ये एंटर करतोय म्हणून यास रससंकोच म्हणतात. याचं एक्झाम्पल, उत्तम एक्झाम्पल म्हणजे आपल्याकडे जो मुरांबा बनतो किंवा आपल्याकडे ज्यावेळेस आपण एखाद्या साखरेच्या पाकामध्ये काही फळांच्या फोडी ॲड करतो आणि थोड्या दिवसांनंतर ज्यावेळी आपण त्याचं ऑब्झर्वेशन करतो तर त्या फोडी ह्या सगळ्या अशा पूर्ण स्मॉल झालेल्या दिसतात. म्हणजेच यांचं काय झालेलं आहे, प्लाझ्मोलायसिस झालेलं आहे. आतमधला रस जो आहे तो पूर्णपणे बाहेर आलेला आहे. कारण ऑस्मोसिस हे कुठल्या प्रिन्सिपलनुसार चालतं, फ्रॉम इट्स द जर्नी ऑफ वॉटर मॉलिक्युल्स ऑर सॉल्वेंट फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे इथे काय होतंय, फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन. बघा इथे जम्बलिंग करून घेऊ नका, इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन. हायर कॉन्सन्ट्रेशन कशाचं, तर वॉटर मॉलिक्युल्सचं आतमध्ये हायर आहे.
आणि बाहेर जे आहे ते कसं आहे, हायपरटोनिक आहे, म्हणजे मोर कॉन्सन्ट्रेटेड आहे. फ्री वॉटर मॉलिक्युल्स हे लेस यामध्ये अवेलेबल आहेत इन कम्पेअर टू दिस सेल. ही कंडिशन इथे हे कशामध्ये होतं, हायपरटोनिक सोल्युशनमध्ये होतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑस्मॉसिसच्या ज्या 3 पॉसिबिलिटीज आहेत त्या मी तुम्हाला फार डिटेलमध्ये समजावून सांगितल्या आहेत. यामध्ये तुम्ही हायपरटोनिसिटी म्हणजे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन कशाशी रिलेटेड असलेलं मी सांगत आहे ते व्यवस्थित समजावून घ्या. हा व्हिडिओ व्यवस्थित पहा. आपल्याला जर शिकवणं आवडत असेल, समजत असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.